तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर आज जायचं होतं चिंचणीला, म्हणजे मायक्का देवीचं दर्शन घ्यायला चाललेलं आमची पूर्ण फॅमिली. तर आता रेडी झालोय, आता घरची रेडी होतात, निघणारे लगेच. आता गाडी आली आहे मित्रांनो. आता आम्ही चाललोय डायरेक्ट चिंचणीला. हाय करा एकदा. आता देवाला जायच्या अगोदर आमच्या काकीने गाडीची पूजा केली. जाण्या अगोदर आमच्या आता सर्व काकी आणि मम्मी पूजा करणार होत्या गाडीची. मी लवकर आलोय, आता जागा धरली. मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही बसलो होतो. तर बघू शकताय तुम्ही गाडीत. तर भावाने शूट काढला. वरती बारकी गँग बसली होती. मित्रांनो, आता आम्ही निघालोय. आता कर्नाटकच्या जवळ आलोय थोडं. मित्रांनो, आता फायनली आम्ही कर्नाटकमध्ये आलतो. तर नाव बघू शकताय तुम्ही. मला बी काय कळाना, कमेंटमध्ये सांगा काय लिहिले. कर्नाटकमध्ये कोणत्या देवाचं मंदिर होतं काय माहित नव्हतं, पण दाखवतोय तुम्हाला. आता कुठला चौक होता हे मला माहित नाही. परत एक मंदिर लागलेलं, इथनं चाललेलो. मित्रांनो, कर्नाटकमध्ये तुम्ही वीटभट्टी बघू शकताय. मित्रांनो, आता आम्ही फायनली कृष्णा नदीपाशी आलतो. आता इथं आम्हाला तोंडात पाय धुवायचंय. मग समोर अजून एक नदी, तिथं बी धुवायचंय. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय किती मोठी नदी आहे. मित्रांनो, मी कर्नाटकमध्ये आलोय. काय नाव काय मला माहित नाही, तुम्हीच वाचून कमेंट मध्ये सांगा. आता आलोय आम्ही कृष्णा नदीला. तर आता आम्हाला इथं जायचंय, थोडं लांब चालत नदीपाशी जायचंय, तिथं तोंडात पाय धुवायचंय. मित्रांनो, बघू शकताय काकी आणि मम्मी आणि बाकीचे सगळे मागे फॅमिली. आता आम्ही चाललेलो आहे नदीपाशी. आता नदीपाशी आलो, मला दाखवतो. तर गर्दी बघा तुम्ही. मित्रांनो, आता नदीपाशी जाताना हे बघा काय इथलं बी दर्शन घेतलं. आता आम्ही आलोय नदीच्या जवळ. थांबा, तुम्हाला दाखवतो. बघू शकताय आता आम्ही कर्नाटक मध्ये, गावाचं काय नाव माहित नाही, पण आम्ही यल्लमा देवीला चाललोय. त्या देवीचा नियम असा आहे की पाय हात धुवून, म्हणजे सगळं हातपाय तोंड धुवून, दोन नदी येतात, त्या दोन्ही नदीचा हातपाय धुवून जावं लागतं. मित्रांनो, आता तोंड हातपाय धुतलंय, इथनं आता धुवून आलोय. मित्रांनो, आता फायनली मी आलतो नदीवरून तोंड हातपाय धुवून. आता चाललोय मी माझा भाऊ गाडीपाशी. मित्रांनो, आम्ही आता गाडीत जाताना आम्हाला एका गावाकडची पालखी दिसली, त्याचं बी दर्शन घेतलं. कृष्णा नदीवरून आता निघालो. आता आलोय चिंचणीच्या दुसऱ्या नदीवर. आता इथून मी पाहुणार आहे म्हणून कपडे बदलले. तर नदी इथं आहे, पलीकडे गर्दी बघू शकताय. आता इथं चाललोय, आता पाहुणार आहे. मित्रांनो, नदी बघू शकताय तुम्ही. चाललोय पोहायला. मग नाद करते, प्लॅनिंग न्यायचं. मित्रांनो, तुम्ही नदीत गर्दी बघू शकताय. तर आता आम्ही नदीत पोहायला चाललोय. पण ह्या नदीत इतकी पवित्र आहे की जे आपल्या अंगावर काही डाग नाईटा हे असेल की सगळं निघून जातं. इतकी पवित्र आहे ही नदी. मित्रांनो, आता मम्मी आणि काकी सर्वजण आता नदीपाशी पूजा करत आहे. आता पूजा झाली की इथनं निघणार आहे आम्ही चिंचणीच्या देवीला. मित्रांनो, आता इथं मम्मी आणि काकी पूजा करत आहेत. आता पूजा ही झाली की मग पाया पडून जायचं. मग नारळ बी फोडायचं तिथं. नारळी फोडून झालं की मग जायचंय. आता आमच्या काकी सगळ्यांना भंडारा लावत आहेत. भंडारा लावून पाया पडून जायचंय. मित्रांनो, आता आले पोहून, आता कपडे घालायचे मग जायचं आता मंदिर. मित्रांनो, आता फायनल आलो तो मंदिरापाशी. आम्ही मागच्या बाजूला होतो मंदिराच्या. मित्रांनो, आता चालले पाया पडाय, चाललोय मंदिरापाशी. मित्रांनो, हा मंदिराचा मागचा भाग आहे, इथूनच चाललोय आम्ही आत. मित्रांनो, आज रविवार होता म्हणून इतकी गर्दी होती बघू शकताय तुम्ही. आता आम्ही आलतो महाद्वारपाशी देवीच्या. आता इथं बी गर्दी बघू शकताय तुम्ही. गर्दीमुळे मी इतकं काय तुम्हाला महाद्वार दाखवू नाही शकलो. तर बघू शकताय तुम्ही, खूप भयंकर गर्दी होती. मित्रांनो, आता मी फायनली मंदिराच्या आत आलतो. तर बघू शकताय तुम्ही, तर मंदिर किती सुंदर आहे. तर गर्दी बी बेमाप होती. तर बघू शकताय तुम्ही. तर मित्रांनो, बघू शकताय तुम्ही श्री मायक्का देवीचं मंदिर. तर आता दर्शन घेतोय मी. दर्शन घेण्यासाठी बी इतकी भयंकर गर्दी होती बघू शकताय. मित्रांनो, ही देवीची समई आहे.
तर तुम्हाला टीव्हीवर देवी दिसत असेल तर बघू शकताय. इतकी स्पष्ट नसेल दिसत पण तरी बघा. मित्रांनो, हे मंदिरातली तुळस आहे, बघू शकताय तुम्ही. मित्रांनो, तुम्ही मागाशी बघितलं नव्हतं ना पूर्ण महाद्वार, आता बघा आहे बाजार. मित्रांनो, हे आहे दुधाचा डेरा. मित्रांनो, आमचं खूप असं छान असं दर्शन झालं, तर मनाला एकदम शांत झाली. तर आता आम्ही चाललोय बाजारात. इथं बाजार आहे, आता तिकडेच चाललोय, तर दाखवतो. 100ला 2 1. मित्रांनो, आता आम्ही बाजार फिरत आहे, तर बाजार बी खूप मस्त आहे. मित्रांनो, आम्ही एका सुंदर अशा जागेवर जेवण करायला थांबलेलो सर्व फॅमिली. तर मित्रांनो, आता फायनली आलतो घरी. जेवण केल्यावर डायरेक्ट झोपलेलो, म्हणून काय ब्लॉग काढला नव्हता. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.